श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरितमानस या ग्रंथातील जो पंचम सोपान सुंदरकांड याचा आपण चिंतन करत आहोत. सज्जन हो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 930. आपण गेल्या चिंतन प्रवाहामध्ये प्रभू रामचंद्रांची ही समस्त वानर अस्वल सेना कशा पद्धतीने लंकेकडे कूच करत होती याचं अत्यंत सुंदर असं वर्णन गोस्वामीजींच्या छंदांमधून ऐकत होतो. हे एवढं प्रचंड मोठं सैन्य प्रभू रामचंद्रांचा जय जयकार करत अत्यंत वेगाने धावतंय. त्यांच्या या वजनाने, त्यांच्या या हालचालीने पृथ्वी डगमगू लागलेली आहे. दिशांचे हत्ती चित्कारू लागलेले आहेत. समुद्र खवळलेला आहे. त्रैलोक्यामध्ये एक आनंदाची लहर पसरलेली आहे, कारण आता राक्षसांचा विनाश हा निश्चित ठरला आहे याची जाणीव गंधर्व, देवता इत्यादी सर्वांना होऊ लागली आहे. प्रत्यक्ष शेष जो या ब्रह्मांडाचं वजन आपल्या मस्तकी पेलतो तो देखील या वजनाने दबलाय. तो देखील अत्यंत कौतुक पाहत या सर्व सृष्टीमध्ये घडणाऱ्या घडामोडींकडे लक्ष ठेवून आहे. आणि हे भार पेलण्यासाठी आपले 2 दात कासवाच्या पाठीवरती पुन्हा पुन्हा तो रोवत आहे. आणि त्यामुळं ज्या सुंदर उभ्या आडव्या रेषा तयार होत आहेत कासवाच्या पाठीवरती, गोस्वामी म्हणतात जणू काही प्रभू रामचंद्रांच्या प्रस्थानाची ही मंगल घटिका, हा शेष अबिचल असा हा इतिहास या कमठ अर्थातच या कासवाच्या पाठीवरती लिहून ठेवत आहे. अशा रीतीने प्रभू रामचंद्र आपल्या समस्त वानर अस्वल दळासहित समुद्र किनारी उतरले. आणि गोस्वामीजी लिहितात, जहत लागे खान फल भालू बिपुल कपिबीर. आपण त्याचं देखील विश्लेषण किष्किंधा कांड आणि सुंदरकांड या 2 प्रसंगांच्या आधाराने बघितलं की एका छोट्या तुकडीला देखील समुद्र किनारी खायला काही मिळत नव्हतं. आणि इथं एवढ्या प्रचंड वानर सेनेला विपुल प्रमाणामध्ये फलाहार प्राप्त झाला. याचं कारण प्रत्यक्ष पूर्ण काम त्यांच्या समवेत होता. आणि त्यातूनच आपल्या जीवनाची देखील सूत्र आपण अभ्यासली. इथून पुढील कथाभाग गोस्वामीजी आजच्या चौपायांमध्ये गाऊ लागतात. सीताराम सीताराम रामा, सीताराम सीताराम रामा, उहा निसाचर रहिस शंका, जब ते जारी गयहूँ कपिलंका, निज निज गृह सब करहि बिचारा, निज निज गृह सब करहि बिचारा, नहीं निसिचर कुल केर उबारा, जासु दूत बल बरनि न जाई, तेहि आए पुर कवन भलाई, दूती नसन सुनि पुर जन बानी, दूती नसन सुनि पुर जन बानी, मंदोदरी अधिक कुलानी, रहसी जोरी कर पति पग लागी, बोली बचन नीति रस पागी, कंत करश हरिसन परिहरहूँ, कंत करश हरिसन परिहरहु, मोर कहा अति हित ही धरहु, सीताराम सीताराम रामा, सीताराम सीताराम रामा, समुझत जासु दूत कई करनी, समुझत जासु दूत कई करनी, स्रवहि गर्भ रजनी घर घरनी, तासु नारी निज सचिव बोलाई, पठवहु कंत जो चहु भलाई, तव कुल कमल बिपिन दुखदाई,
तव कुल कमल बिपिन दुखदाई, सीता सीत निसा समाई। सुनहु नाथ सीता बिनु दीन्हे, हितन तुम्हार शंभु अज कीन्हे। सीता राम रामा, सीता राम रामा। राम बान अहि गन सरिस, निकर निसाचर भेग। जब लगी ग्रसतन तब लगी, जतन करहु तजिटे। सीता राम रामा, सीता राम रामा। सियावर रामचंद्र प्रिय हो। सज्जन हो, प्रभू रामचंद्रांची सेना या समुद्र किनारी येऊन आता पुढील प्रभू रामचंद्रांच्या आदेशाची वाट पाहतीये। तोपर्यंत गोस्वामीजी आम्हाला समुद्र किनाऱ्याच्या पलीकडे लंकेमध्ये घेऊन जातात। लंकेमध्ये प्रभू रामचंद्रांच्या या प्रस्थानामुळं नेमकी काय खळबळ माजणार आहे याचं वर्णन गोस्वामीजी आम्हाला आजच्या दोह्यापासून सांगायला सुरुवात करणार आणि तसंच पुढे कथाभाग विभीषणाच्या चरित्रामध्ये प्रवेश करणार आहे। इकडं लंकेमध्ये सगळे राक्षस जेव्हापासून हनुमान लंका जाळून गेले तेव्हापासून अत्यंत भयभीत झालेत। सगळेजण आपापल्या घरामध्ये बसून विचार करतायत की आता राक्षस कुळाचं रक्षण करण्याचा उपाय तो काय आहे, कसं या राक्षस कुळाचा आता बचाव करता येईल बरं। आपल्याकडे एक म्हण आहे ना की सत्तेपुढे शहाणपण चालत नाही, त्याप्रमाणे राक्षसांची आता इथं खऱ्या अर्थाने कोंडी झालेली आहे। ज्या पद्धतीने विभीषण हनुमंताला सांगत होता की माझी राहणी कशी आहे की जिमी दसननी महू जीभ बिचारी, 32 दातांमध्ये जशी जीभ राहावी ती अवस्था राक्षसांना आता अनुभवायला येते। कारण इकडं आड आणि तिकडं विहीर अशी परिस्थिती त्यांच्या बाबतीत झाली। ती कशी? कारण आपला राजा रावण परंतु तो विवेक गमावून बसलाय। त्याला आपल्या स्वतःच्या अहंकाराच्या पुढं प्रभू रामचंद्रांचं प्राबल्यच कळत नाहीये आणि त्यामुळं तो जे काही निर्णय घेतोय या सगळ्या निर्णयाचा फटका आम्हा सामान्य राक्षसांनाच घ्यावा लागणार आहे। याला कोण जाऊन सांगेल की त्या एका स्त्रीसाठी तू समस्त राक्षसांचं कुळ बेचिराग करण्याच्या मागे लागलायस। इतके दिवस ज्या या लंकेमध्ये आम्ही एवढं ऐश्वर्य उपभोगलं त्याच लंकेमध्ये आज आम्हाला रस्त्यावरती यावं लागलं, आमची घरदारं जळून गेली। आम्ही आता कुठल्याही परिस्थितीमध्ये स्वतःचं मनोधैर्य एकवटून त्या झालेल्या घटनेचा मानसिक प्रतिकार देखील करू शकत नाहीये। अरे केवळ एक दूत काय यावा, सगळ्या राक्षसांनी आपल्याकडची सर्वोत्तम शस्त्र त्याच्या विरुद्ध काय वापरावीत, मेघनाथाने तर शेवटी ब्रह्मास्त्राचा वापर करावा आणि आपल्याच राज्यामध्ये येऊन रावणाच्या समोर हा एक वानर निर्भयतेने त्याला परमार्थ सांगतोय, त्याला जीवन कल्याणाचा मंत्र सांगतोय आणि आम्ही देखील रावणाच्या शक्तीवरती या वानराची गंमत बघत बसलो, परंतु त्याची ताकद काय होती याचा अंदाजा आम्हाला देखील आला नाही। आम्हाला तर तेव्हाच त्याचं रूप कळालं जेव्हा आमची घरदार बेचिराग झाली। सज्जनो, इतिहासामध्ये देखील अशा चुका अनेकांनी केल्या आणि त्या चुकांचा फटका सर्वसामान्यांना झेलावा लागला। जर्मनीमध्ये देखील हिटलरने जेव्हा दुसरं महायुद्धात इतका आक्रमक पवित्रा घेतला, जेव्हा नाझींच्या विरुद्धच त्याने बंड पुकारून एवढी अत्यंत क्रूर मानव हत्या घडवून आणली, जेव्हा त्याने जर्मन सैनिकांमध्ये उत्साह संचारला, त्याने सांगितलं की हिवाळ्याच्या आधी आपण रशिया पादाक्रांत करू, समस्त युरोपवरती आपला एकाधरशाही
आपण प्रस्थापित करूत, अशा पद्धतीने एका विनाशाच्या दिशेने त्याने आपल्या सर्व सैन्याला हाकलं. आणि त्यातून घडलेला इतिहास आपण सर्वच जण जाणतो. स्वतः ती व्यक्ती देखील बेचिराख झाली, तो देश देखील बेचिराख होण्याच्या मार्गावरती गेला. एवढा प्रचंड मानव संहार केवळ एकाच्या अहंकारापोटी या इतिहासाने पाहिलाय. आपल्या फाळणीचे देखील निर्णय काय होते? हेच निर्णय अत्यंत शांततेने घेतले असते तर कितीतरी लाखो लोकांचे संसार उजाडण्यापासून वाचले असते. परंतु कोणीतरी निर्णय घ्यावा आणि त्याची शिक्षा सर्वसामान्यांना मिळावी आणि कुढत राहण्याच्या पलीकडं आपल्या हातामध्ये काहीच नसावं, हे जसं इतिहासामध्ये अनेकदा सर्वसामान्यांनी भोगलं, तशीच अवस्था इथं या महाकाय राक्षसांची देखील रावणाच्या अहंकारामुळे झालेली आहे. जर रावणाने थोडासा विवेकी भूमिका घेतली, एका स्त्रीसाठी एवढ्या समस्त राक्षस कुळाचा संहार जर त्याने वाचवला तर खऱ्या अर्थाने आपलं रक्षण होऊ शकेल. परंतु त्याला हे सांगणार कोण? आणि इकडं तर एक वानर येऊन एवढी लंकेची वाताहात लावून गेला. आणि आम्ही ऐकलंय की असे कित्येक कोट्यावधी वानर प्रभू रामचंद्रांच्या सेनेमध्ये आहेत. अरे सोडा, जर त्या दूतामध्ये एवढी शक्ती आहे तर त्यांच्या स्वामींमध्ये केवढी शक्ती असेल. आणि तर जर ते स्वामी प्रत्यक्ष लंकेमध्ये आले तर जी काही थोडीफार आपली वाचलेली लंका आहे तिची काय अधोगती होईल? हे कसं या रावणाच्या लक्षामध्ये येत नाहीये. काय करावं त्याला, कसं सांगावं? राक्षस कुळ आपल्या घरामध्ये बसून असहाय्यपणे हा विचार करतंय. सज्जनो, जुन्या काळापासून जेव्हा एखादी गोष्ट मालकापर्यंत पोहोचवायची असेल तर घरातल्या गृहमंत्र्याच्या कडून ती गोष्ट पोहोचवण्याची रणनीती इतिहासाने पाहिलेली आहे. आजच्या काळामध्ये देखील आपण बघतो की एखादी गोष्ट जर सांगायची असेल तर घरातल्या लक्ष्मीच्या द्वारे ती त्या घरातल्या कर्त्या पुरुषापर्यंत जर पोहोचवली गेली तर कदाचित त्याचा संताप, त्याचे येणाऱ्या प्रतिक्रिया या सौम्य असू शकतात. इथे राक्षसांनी देखील हाच मनातल्या मनात विचार केला आणि आपल्या पत्नींना म्हणजे राक्षसिणींना सांगितलं की तुम्ही जेव्हा मंदोदरीच्या सेवेसाठी राजगृहात जाल त्यावेळेला समस्त लंका नगरीच्या वतीने तुम्ही मंदोदरीला विनंती करा की आपण रावणाला समजावून सांगा या विनाशाच्या युद्धामध्ये त्याने सहभागी होऊ नये. एका सीतेसाठी समस्त राक्षस कुळाला असं वेठीस धरू नये. आमचा देखील थोडासा त्याने विचार करावा. आम्हाला खात्री आहे, कारण मंदोदरी अत्यंत विवेकी आहे. मंदोदरीला आमची ही संवेदना निश्चितपणे कळू शकेल आणि कदाचित मंदोदरीच्या शब्दाला रावण ऐकेल देखील. कारण आम्ही जर रावणाला सांगण्याचा प्रयत्न केला तर आमचा शिरच्छेद ठरलेला आहे. कोण जाऊन सांगणार त्याला? ही युक्ती राक्षसिणींना देखील पटली. कारण ज्यांचे गर्भ देखील गळून पडावेत अशी या दूताची भीती ज्यांच्या हृदयामध्ये भरली होती त्यांना आपलं सौभाग्य देखील प्रिय होतच ना. आणि त्यामुळे राक्षसिणी देखील तयार झाल्या. मनात विचार करू लागल्या की योग्य वेळ पाहताच हा सर्व समाचार आपण मंदोदरीच्या कानावरती घालावा. अर्थात मंदोदरी या सर्व गोष्टी जाणून होतीच. अशोक वाटिकेमध्ये ज्या पद्धतीने रावणाचा संताप मंदोदरीने शांत केला तेव्हापासूनच मंदोदरीच्या हृदयाला भ्रांत लागून राहिली होती की रावण ज्या पद्धतीने वागतोय ही सर्व काही विनाशाची पावलं आहेत. आणि तिच्या या विचारावरती जणू काही या राक्षसिणींच्याकडून आलेल्या समाचाराने शिक्कामोर्तब झाला. दुती नसन सुनी पुर जनबानी. या राक्षसिणी रूपी दूतांच्या कडून मंदोदरीने नगरवासियांचा सर्व समाचार ऐकला. मंदोदरी,
आम्ही सगळेजण अत्यंत भयभीत आहोत ग. आम्हाला ना धड अन्न लागतंय गोड, ना आम्ही नीट झोपू शकतोय. आम्हाला तर अजूनही त्या वानराचा सिंहनादच आमच्या हृदयामध्ये थरकाप निर्माण करतोय. डोळे बंद केले की आम्हाला ती जळणारी लंका दिसतीये. आणि भवितव्याचा विचार केला तर असं लक्षात येतं की जर असे कोट्यावधी वानर या लंकेमध्ये आले आणि त्या सर्व वानरांचा असलेला स्वामी प्रभू रामचंद्र जर या लंकेमध्ये आला तर आपण काय करायचं? कसा त्याचा प्रतिकार करायचा? कशा पद्धतीने या राक्षस कुळाचा आपण बचाव करायचा? मंदोदरी भवितव्याची पावलं ओळखत रावणाला समजावून सांग, कसंही करून त्याला त्याच्या या कृत्यापासून थांबव, अन्यथा आमच्या सर्वांचं मरण आम्हाला स्पष्टपणे समोर दिसतंय. दुतीन सन सुनी पुरजन बानी, मंदोदरी अधिक अकुलानी. मंदोदरी अधिक व्याकुळ झाली. आधी जी व्याकुळ होती, जी या सर्व परिस्थितीच्या प्रमाणे अंदाज घेत होती. आणि आपण बघतोच की समाज जीवनामध्ये स्त्रीचं मन हे विशेष संवेदनशील असतं. भवितव्याच्या दृष्टीने ते विशेष जाणीव स्पंदन ओळखू शकतं. त्याचप्रमाणे मंदोदरी ही मुळातच विवेकी, जी अत्यंत नीतीच्या आचरणाने चालणारी. परंतु अशी मंदोदरी देखील आपल्या या पतिदेवांच्या आचरणामुळे अत्यंत व्याकुळ होती. आणि त्यातच जेव्हा नगरवासियांकडून त्यांची असलेली मनोभूमिका मंदोदरीला कळाली, जेव्हा एकंदर समस्त लंकेचं मनोधैर्य किती खचलं आहे याची जाणीव मंदोदरीला झाली, तेव्हा ती देखील अधिक व्याकुळ झालेली आहे. मंदोदरी अधिक अकुलानी. मंदोदरी मनामध्ये विचार करते की आपल्या स्वामींना हा सर्व संकेत सांगायला हवा. ते हुशार आहेत, विद्वान आहेत. कदाचित काळाची पावलं जी मी त्यांना सांगू इच्छित आहेत ती त्यांच्या देखील लक्षात येतील. या सर्व वानराने मांडलेला या लंकेचा विध्वंस पाहून ते देखील मनामध्ये विचार करत असतील आणि कदाचित योग्य वेळ ओळखून ते देखील आपण दिलेल्या सूचनांवरती विचार करतील, असा मंदोदरी भाबडा विचार आपल्या मनात करते. रात्रीची वेळ झाली. मंदोदरी आपले पती रावण यांच्या चरणी नतमस्तक होऊन अत्यंत विनयाने नीतीपूर्ण अशा वचनांच्या आधाराने रावणाशी संवाद करू लागली. रहसी जोरी कर पती पग लागी, बोली बचन नीती रस पागी. बघा, नीती हा ज्याचा स्वभावच असतो ना, त्याच्यामध्ये विनय देखील हा स्वाभाविकपणे येतो. अन्यथा नीती आणि विनय या दोन गोष्टी जर आपण ओढून ताणून करण्याचा प्रयत्न केला तर मनुष्याला निश्चितपणे हे नाटक जास्त काळ निभवता येत नाही. रावण आपले पतिदेव आहेत. जरी ते चुकीच्या मार्गाने विचार करत असले, जरी त्यांचं कृत्य चुकलं असलं, तरी देखील आपल्याला आपली नीती सोडून चालणार नाही, आपल्याला आपला विनय सोडून चालणार नाही. या भावनेने मंदोदरी दोन्हीही हात जोडून अत्यंत विनयाने रावणाशी संवाद साधते. मंदोदरी रावणाला विदित करते, प्रभो कंत करश हरि सन परिहर हो, मोर कहा अतिहित ही अधर हो. हे प्रभो, आपण जो रामाशी विरोध पत्करलेला आहे ना, कदाचित आपल्याला कल्पना आहे की नाही मला माहित नाही, परंतु प्रभू रामचंद्र हे मनुष्य नाहीत. ते प्रत्यक्ष प्रभू आहेत, ते प्रत्यक्ष भगवंत आहे. प्रत्यक्ष श्रीहरीने या मनुष्य रूपामध्ये अवतार घेतलेला आहे. रावण तिच्याकडे विस्मयचकित होऊन पाहतोय. मनामध्ये विचार करतो की मंदोदरी, तुला कसं कळालं प्रभू रामचंद्र हे मनुष्य नाहीत, ते श्रीहरी आहेत. त्यांनी मनुष्य रूपामध्ये केवळ जन्म घेतलेला आहे.
सज्जनो, जी भगवंताच्या अखंड स्मरणामध्ये आहे तिच्याच हृदयामध्ये विवेकाची जागृती असते. तिचंच जीवन हे संपूर्णपणे नीतीने परिपूर्ण असतं आणि त्यामुळं मंदोदरी ही स्वाभाविक भगवंताची भक्त आहे. आणि त्यामुळं लंकेमध्ये राहूनही भगवंताच्या स्वरूपाशी तादात्म्य झालेली मंदोदरी प्रभू रामचंद्रांचं दर्शन न घेता देखील केवळ त्यांच्या दूताच्या पराक्रमावरून रावणाला सांगते की कंत करश हरी सन परिहरहु. प्रभू रामचंद्र मनुष्य नाहीत, प्रत्यक्ष श्रीहरी आहेत. आपण त्यांच्याशी वैर घेण्याचं एवढं दुष्कृत्य का बरं करताय? तुम्ही त्यांच्याशी विरोध सोडून द्या, तुम्ही त्यांना शरण जा. मी तुम्हाला जे सांगतेय ना त्यामध्ये कुठल्याही पद्धतीने मी तुमच्या अहंकाराला डिवचू इच्छित नाहीये. मी तर केवळ तुमच्या परमकल्याणासाठी सांगतेय. माझं सांगणं अत्यंत हितकर समजून तुम्ही हृदयामध्ये धारण करा. काही काळ आपल्या अहंकाराच्या या वलयाला दूर करा. माझं ऐकणं मनापासून समजून घ्या. हे प्रभो, आपल्या कल्याणासाठी, आपल्या हितासाठी मी आपणास काही सांगत आहे. कंत करश हरी सन परिहरहु. स्वामी, प्रभू रामचंद्र मनुष्य नाहीत, ते प्रत्यक्ष श्रीहरी आहेत. आपण त्यांच्याशी वैर घेऊ नका, आपण त्यांचा विरोध करू नका. अहो, एक लक्षात घ्या, त्यांचं सामर्थ्य किती प्रचंड आहे. ज्यांनी केवळ एका निहत्या आपल्या दूताला लंकेमध्ये पाठवलं आणि त्या दूताचं केलेलं कृत्य तर तुम्ही स्वतः डोळ्यांनी पाहिलं. तुम्ही त्याच्या कृत्यावरती थोडासा विचार करा की त्याच्यामध्ये एवढं बळ आलं कुठून? इथं तुमच्यापासून, मेघनाथापासून असंख्य राक्षस, असंख्य शस्त्र अस्त्र असताना एवढ्या प्रकारच्या संरक्षणामध्ये असलेल्या या लंकेमध्ये येऊन त्या लंकेला जो काही क्षणांमध्ये बेचिराग करून जातो, अशा त्या दूताचं बळ किती असेल प्रभो? त्याचा आपण जाणीव ठेवा. समुझत जासू दूत कै करणी, स्त्रवही गर्भ रजनीचर घरणी. ज्या दूताच्या या कृत्यामुळं केवळ राक्षस प्रजातीच मरण पावली नाही, तर पुढे येणारे गर्भ देखील स्त्रियांचे ज्याच्या सिंहनादामुळं, ज्याच्या गर्जनेमुळं गळून पडले, ज्याच्यामुळे या लंकेमध्ये आता कित्येक काळ नवीन राक्षस देखील जन्माला येऊ शकणार नाही. जो केवळ राक्षसांचा विनाश करत नाही, त्यांच्या अंतरंगात असलेल्या राक्षसी वृत्तीला देखील जो ठेचून काढतो, अशा या बुद्धिमताम वरिष्ठम असलेल्या दूताचं कृत्य पाहून एक लक्षात घ्या की त्या दूताचा स्वामी किती श्रेष्ठ असेल. आणि आपण अशा या प्रभू रामचंद्रांशी वैर घेतलं, तेही कोणासाठी? एका त्यांच्या पत्नीसाठी. आणि मला सांगा बरं, कुठल्या नीतीमध्ये एखाद्या सौभाग्यवती स्त्रीला अशा पद्धतीने पळवून आणणं हे मान्य आहे? आपण विद्वान आहात, आपण नीती जाणता, आपण शास्त्र जाणता, आपण पंडित आहात. मीच आपणास प्रश्न विचारते की आपलं हे कृत्य कुठल्या नीतीच्या आचरणात बसतं? कुठला धर्म या कृत्याचं अनुमोदन करेल? आणि ह्या कृत्यापायी आपण समस्त लंकेला वेठीस धरलेले आहे. सगळे आपले नगरवासी अत्यंत व्यथित आहेत, दुःखी आहेत. या दूताचं कृत्य आठवून ज्यांचं हृदय पुन्हा धडधडू लागतं, अशी भीती ज्या लंकेमध्ये निर्माण झालेली आहे. आणि ती कोणामुळं? केवळ या प्रभू रामचंद्रांच्या पत्नीचं आपण अपहरण करून आणलं, त्यामुळे ही सर्व परिस्थिती लंकेवरती ओढावली आहे. प्रभो, तासु नारी निज सचिव बोलाई, पठवहु कंत जो चहहि भलाई. यासाठी एक छोटीशी कृती करायची आहे. सीतेला अत्यंत सन्मानाने, आणि मी म्हणते आपण देखील नाही, आपल्या सचिवाच्या मार्फत, आपल्या मंत्र्यांच्या मार्फत तिला अत्यंत सन्मानपूर्वक प्रभू रामचंद्रांच्याकडे परत पाठवून द्या. बस एवढी साधी सोपी कृती करा. तुमच्यासाठी एवढी एक कृती
अनेक जीवांचं कल्याण करण्यासाठी पुरेशी ठरेल. स्वामी, आपल्या का बरं लक्षात येत नाहीये की तव कुल कमल बिपिन दुःखदाई सीता सीत निसा समाई. अहो, आपली लंका एवढी सुंदर, ही सोन्याने मडवलेली, एवढी प्रसन्नतेने भरलेली, एवढी आनंदाने भरलेली, परंतु तुम्हीच विचार करा, जेव्हापासून तुम्ही सीतेला इथं आणून बंदिस्त केलेलं आहे तेव्हापासून लंकेमध्ये काय चांगलं घडतंय. प्रत्येकाचे चेहरे हे जणू काही एखाद्या सुकलेल्या कमळाप्रमाणे झालेले आहेत. समस्त राक्षस कुळ भयभीत झालेले आहे. तुमच्या समस्त कुळाला, या कुलरूपी कमळाला दुःख देणारी अशी ही सीता तुमच्यासाठी एका थंडीच्या रात्रीप्रमाणे या अशोक वाटिकेमध्ये आणली आहे. तुम्ही तुमच्या स्वतःच्या हाताने तुमच्या समस्त कुळाचा नाश करण्यासाठी जणू काही या सीतेला इथं आणून ठेवलेलं आहे. अशी ही सुकलेली कमळ तर पहा. तुमच्या कुळाचं भवितव्य देखील त्यामुळं अत्यंत मुरझून गेलेलं आहे. प्रभो, मी तुम्हाला परत विनंती करते की तुम्ही सीतेला प्रभू रामचंद्रांच्याकडं अत्यंत सन्मानाने परत पाठवा. आणि तुम्हाला जर भरोसा असेल की आपण महादेवाचे भक्त आहोत, महादेव आपल्या प्रत्येक गोष्टीला परिपूर्णतेने आशीर्वाद देतो, मग या प्रभू रामचंद्रांसाठी युद्ध करताना महादेव माझ्या मागे उभा असेल, माझ्या मागे ब्रह्मदेवाचे आशीर्वाद आहेत, तर तुम्ही अजूनही खूप मोठ्या अज्ञानामध्ये आहात. प्रभो, सुनहु नाथ सीता बिनु दीने हितन तुम्हार संभु अजकीने. तुम्ही जर सीतेला परत दिलं नाही तर ना महादेव तुमच्या उपयोगाला येईल, ना ब्रह्मदेवाचं वरदान तुमच्यासाठी उपयोगाचं ठरू शकेल. कारण की प्रत्यक्ष महादेव देखील अनितीच्या बाजूने उभा राहू शकत नाही. ब्रह्मदेवाची वरदान देखील अनितीसाठी कार्य करू शकत नाही. तुम्ही या अज्ञानातून बाहेर या की तुम्हाला या युद्धामध्ये महादेव आणि ब्रह्मदेव प्रभू रामचंद्रांचा पाडाव करण्यासाठी मदतीला येतील. आणि एक लक्षात घ्या, ब्रह्मदेव आणि महादेव देखील ज्याचे दास आहेत असा तो परमात्मा, असा तो श्रीहरी प्रभू रामचंद्रांच्या रूपाने प्रगटला आहे. आपल्या स्वामींशी विरोध महादेव कधीच करू शकणार नाही, ना ब्रह्मदेव करू शकेल. त्यामुळे स्वामी, मी आपणास पुन्हा पुन्हा विनंती करते की आपण सीतेला सन्मानासहित प्रभू रामचंद्रांच्याकडे परत पाठवा. आणि तुम्हाला जर आपल्या सामर्थ्यावरती एवढाच भरोसा असेल की माझ्या या 20 भुजा, माझी ही 10 मुख, माझं हे एवढं प्रचंड सैन्य, माझ्याकडे असलेली ही मायावी अस्त्र शस्त्र, ही सगळी काही प्रभू रामचंद्रांच्या या मानवी सेनेपुढं, या वानरांवरती मी जेव्हा चालवीन त्यावेळेला मी त्यांना क्षणात बेचिराग करीन, तर हे देखील तुमच्या अहंकारातूनच निर्माण झालेलं अज्ञान आहे. स्वामी, रामबाण अहि गण सरिस निकर निसाचर भेक जब लगी ग्रसतन तब लगी जतन करहूं तजी टेक. जर उद्या युद्धाचा प्रसंग उद्भवलाच आणि तुम्हाला जर आपल्या अस्त्र शस्त्र आणि या मायेच्या अधीन असलेल्या अनंत शक्तींचा आधार वाटत असेल, तर एक लक्षात घ्या, प्रभू रामचंद्रांचा बाण हा सर्पाच्या समूहासारखा आहे आणि तुमचे राक्षस आणि तुम्ही स्वतः बेडकासारखे आहात. हे सर्प या बेडकांना जोपर्यंत खाऊन टाकत नाहीत तोपर्यंत जसे ते शांत बसत नाहीत, त्याप्रमाणे प्रभू रामचंद्रांचे बाण देखील शेवटच्या राक्षसाचा जोपर्यंत निपात होत नाही तोपर्यंत शांत राहणार नाहीत. या समस्त लंकेचा विध्वंस करण्यासाठी प्रभू रामचंद्र हे एकटेच समर्थ आहेत. हे माझ्या हृदयामध्ये असलेलं हे नीतीचं वचन आपण अहंकार सोडून ऐका. मी केवळ तुमच्या कल्याणासाठी म्हणून हे सर्व काही सांगते. माझ्या शब्दांचा राग मानू नका, परंतु स्वामी, आपल्या अंतःकरणातला अट्टहास सोडा बरं. हे केवळ माझंच म्हणणं नाही, समस्त नगरवासियांचं देखील मनोधैर्य तसंच आहे. आणि तुम्ही केवळ एका स्त्रीसाठी या समस्त लंकेला, या समस्त राक्षसांच्या कुळाला अशा पद्धतीने वेठीस धरू नका.
आपण ज्या पुलस्त्य कुलामध्ये जन्माला आलो आहोत त्या कुळाचे तुम्ही वंशधारक व्हा, आपली वंशवृद्धी करा, आपल्या लंकेचं वैभव वाढवा आणि त्यासाठी केवळ सीतेला सन्मानासहित परत पाठवणं एवढी एका छोट्या कृतीची अपेक्षा मी आपल्याकडून मागत आहे. अशा रीतीने मंदोदरीने अत्यंत विवेकाने रावणाला हात जोडून नीतियुक्त वचनांच्या आधाराने विनंती केली आहे. परंतु अहंकाराचा गुणधर्म असा असतो की त्या अहंकाराला कधीही नीतीची वचनं कळत नाहीत. समोरच्याचा विनय हा त्याला नेहमीच भित्रेपण वाटतं आणि स्वतःच्या असलेल्या भ्रामक शक्तींचा त्याला आधार वाटू लागतो. जणू काही ज्याची अधोगती ही ठरलेलीच असते त्याची अंतःकरणाची असलेली ही अवस्थाच रावण मंदोदरीची वचनं ऐकत असताना आपल्यासमोर व्यक्त करणार आहे. त्या कथाभागाचं चिंतन जे गोस्वामीजी आम्हाला उद्याच्या दोह्यात सांगतील. सज्जन हो, तो कथा प्रवाह आपण उद्याच्या कथा चिंतनामध्ये बघूयात. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.